3 वर्ष तुरुंगवास किंवा 1 कोटी दंड किंवा दोघेही ही शिक्षा होऊ शकते जर तुम्ही ऑनलाईन बेटिंग किंवा गॅम्बलिंग ॲप प्रमोट करत असाल तर. सरकारने रिसेंटली एक विधेयक पास केलं आहे ऑनलाईन गेमिंगवरती प्रतिबंध आणण्यासाठी आणि हा खूप चांगला निर्णय आहे सरकारचा आणि मला वाटतं सगळ्या लोकांनी याला सपोर्ट केला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल आजकाल बरेचसे रील्सस्टार खूप फॅन्सी लाईफस्टाईल दाखवतात. आमच्याकडे किती पैसा आहे, गाडी आहे, आम्ही शॉपिंग करतो, पैसे उडवतो आणि त्याच्यानंतर हळूच करून तुम्हाला सांगतात की माझ्या भावामध्ये लिंक आहे, हा फला गेम खेळा, एवढे पैसे तुम्ही टाका, तुम्हाला डबल ट्रिपल अमाऊंट भेटेल आणि तुम्हाला इझी विड्रॉल आहे, बिलकुल रिस्क नाहीये असं दाखवून ते त्यांचे खिशे भरतात आणि कमेंट ऑफ करून देतात स्पेसिफिकली जर तुम्ही बघितलं असेल तर. आणि अशा क्रिएटर्सला मला सांगायचं आहे की तुम्हाला जनाची नाही ते मनाची तरी लाज वाटते का? तुम्हाला स्वतःलाही माहिती आहे की याच्यात जाणारे पैसे कधीच परत येत नाही. जो पण याच्यात पैसा टाकतो, जे पण लोक गेम खेळतील त्यांचा फायनान्शियल लॉस 100% होणार आहे. तरी तुम्ही असले गेम प्रमोट करतात कारण की तुम्हाला आतापर्यंत कायद्याची भीती नव्हती, पण आता कायदा आला आहे आणि तुम्हाला आता भीती बाळगणं खूप गरजेचं आहे. आणि जे कोणी ऑडियन्स आहे, जे लोक बघतात, तर त्यांना मला हेच सांगायचं की अशा लोकांना बिलकुल सपोर्ट करू नका. त्यांना अनफॉलो करा, त्यांना रिपोर्ट करा, कारण की या लोकांना काहीच फरक पडत नाही. तुम्ही त्यांना फॉलो करता, तुम्ही त्यांना एवढं मोठं केलंय, पण अशा सगळ्या गोष्टी प्रमोट करून ते तुमच्याशी तुमचा विश्वासघात करतायत. बरेचसे किस्से असे ऐकलेत की लोकांना आत्महत्या सुद्धा करण्यास भाग पाडलाय. आपण काही विचार करतो की आपल्या कृतीमुळे एखादा परिवार उद्ध्वस्त होतोय, एखाद्याला फायनान्शियल लॉस होतोय, त्याची मेंटल फिजिकल हेल्थ खराब होते. तुम्हाला या विधेयकाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जे कुठले रील स्टार अशा सगळ्या गोष्टी प्रमोट करतात त्यांना या कमेंटमध्ये नक्की टॅग करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि रिपोस्ट करा, सो दॅट असले गॅम्बलिंग ॲप जे प्रमोट करतात ना त्यांना कायद्याची भीती निर्माण होईल. 3 वर्ष तुरुंग, 1 कोटी दंड. सुधरा आता जरा.